माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहेत आणि मी सुरुवातीला सांगितलं साहेब इथं देखील महिला भगिनींची संख्या हजारोंच्या संख्येने आहे। तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी हजारोंच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सगळ्या महिला भगिनींना आणि सगळ्या परभणीकरांना माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतायत। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो, आपल्याला धन्यवाद देतो। एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला। खरं म्हणजे मला येण्याची इच्छा होती, पण सगळीकडे मी पोहोचू शकत नाही। पण मी मंत्री उदय सामंत यांना तत्काळ रवाना केलं आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, आता उदय सामंत म्हणाले लाडक्या बहिणींची संख्या मोठी आहे, तर मी हे सांगतो, ज्या उमेदवारांच्या मागे महिला, ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला। येतं ऐकायला येतं साहेब। परभणीमध्ये आपल्याला भगवा फडकवायचा आहे ना, परभणीत भगवा फडकवायचा आहे ना, परभणीमध्ये भगवा फडकवायचा आहे ना। हा, मग या ठिकाणी आपल्याला सांगतो मी, जी काही कामं आपण पूर्वी केली आहेत, विकासाची कामं, यापुढे देखील संत गाडगेबाबा नगर, परभणी येथील नागरिक जे गेल्या 60 वर्षापासून राहत आहेत, त्यांना त्यांच्या राहत्या जागेचं मालकी हक्क देण्यात येईल। माझ्या नगर विकास विभागाचे तो विषय आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांचे भव्य स्मारक परभणी शहरात नियोजित जागेवर उभारण्यात येईल। जगद्गुरु संत महात्मा बसवेश्वर चौकामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पूर्णाकृती पुतळा बसवून चौकाचं सुशोभीकरण करण्यात येईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा, तसेच त्यांच्या नावाने अद्ययावत अभ्यासिका व ग्रंथालय परभणी शहरात उभं केलं आहे। आणि जे परभणी शहराचे विषय असतील, मूलभूत सोयी सुविधा, चांगले रस्ते, दिवाबत्ती व पाणी योजना, मलनिस्सारण योजना, भुयारी गटार योजना आणि खेळाचं मैदान, उद्यान याकडे विशेष लक्ष दिलं जाईल। आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आता उदय सामंत मला सांगतीलच की त्या भागामध्ये काय काय आवश्यकता आहे, या सर्व पूर्ण करण्यासाठी नगर विकास विभागातून या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही। आणि काही दुष्ट लोक, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली, माझ्या लाडक्या बहिणी भरपूर आलेल्या आहेत। काही लोक म्हणतात, खोट्या अफवा पसरवतात, लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणून, पण मी आपल्याला सांगतो
लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. हा तुमच्या एक भावाचा शब्द आहे आणि मी जे बोलतो ते करतो आणि त्यामुळे मी आज तुम्हाला शब्द देतो, परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या परभणीकरांच्या मागण्या आहेत याचा पाठपुरावा करण्याची आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी, पूर्ण परभणीची जबाबदारी मी मंत्री उदय सामंत यांच्याकडे देतो. आणि मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.